भाषेप्रमाणे स्वयंपाकघरातल्या करण्याच्या पद्धती फार वेगळ्या असतात. कारण काय आहे, माझी बायको नागपूरची असल्यामुळे तिची स्वयंपाक करायची पद्धत आणि माझ्या आईची पद्धत याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ही तुम्ही कशी काय एकमेकांशी शेअर करता? खरं तर स्वयंपाक करण्याची पद्धत म्हणण्यापेक्षा क्वांटिटी पण मॅटर करते. म्हणजे नागपुरी स्वयंपाक हा असा एक 4-5 लोकांचा झालाच पाहिजे घरात. 4चा केला की 5वा जेवून जा. हा, म्हणजे 2 माणसं घरात जेवली पाहिजे. कदाचित पुण्याला थोडा कमी होत असेल स्वयंपाक. मला ते कळत होतं. मला याचा अर्थ हिचं काय प्रमाण चुकतं का असं तू म्हणते. किती पोळ्या खाणार आहेस हे आमच्याकडे विचारल्या जात नाही. अतिथी आला की जेवून जायचं. आम्ही असं चहा वगैरे नाही विचारत. जेवून जायचं कंपल्शन आहे. आणि त्यांच्याकडे काय म्हणतात? मी आलेच चहा घेऊन. नाही, आमचं जेव्हा ठरतं ना आपण माहोल मुलीचे रील करूया तेव्हा चहा पण करायला हीच उभी राहते ना, तिला तिच्या पद्धतीचा चहा करायचा. correct. हो इतरांनी केलेलं चालत नाही. चालत नाही. बरं, तुमच्याकडे जेवून जायचं हा? तुमच्याकडे चहा घेणार का असं? आणि आपल्याकडे काय? माझ्या घरी कोणी येत नाही कारण मी चांगला स्वयंपाक करत असते. पण भारी आता बेसनाचे लाडू. हा, बेसनाचे लाडू too good. टोमॅटोचं सार. हो शाळा. अच्छा, मग ते सारखे लाडू खायला तर कोणी येणार नाही. त्याच्यामुळे मग सगळे आम्ही स्वयंपाक करत नाही हे मला काही कळलं. नाही, म्हणजे मला आवड नाहीये. नाही, आणि आम्ही ती निर्माण पण नाही केली कारण आम्हाला भीती वाटली. हा, त्या भीती आम्ही जर एकमेकींची लाडाची नावं काय? मला सॅमी म्हणतात. काय? सॅमी. सॅमी. ही सॅम म्हणते, बाकी या सॅमी म्हणतात. मी हिला मनी म्हणते. मनी. त्याच्यामुळे आम्ही पण मनी म्हणतो. हा, पण नाही, मी सईच हाक मारते तिला कारण माझ्या आईचं माहेरचं नाव सई आहे ते मला फार आवडतं त्यामुळे मी तिला सई म्हणते. सई. हिला सगळे ताई म्हणतात. हो, हिला ताई म्हणतात हिच्यामुळे, कारण ही तिची ताई असल्यामुळे ही ताई म्हणते, पण मी मृणालच हाक मारते. ठीक आहे. आज आमच्याकडे या स्वयंपाकघरात किंवा या कार्यक्रमात फक्त पदार्थ ताजे ताजे होत नाहीत, कलाकारही ताजे ताजे घडतात. असा एक ताजा कलाकार मागे घडतोय आता आणि तो तुमच्यासाठी डबा घेऊन आलेला आहे. त्याला मी विनंती करतो डबेवाल्याला की ये जरा मंचावरती या. डबेवाले काका नमस्कार. 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 सगळ्यात आधी तुमची ओळख करून द्या. नमस्कार. मी नमस्कार. ज्ञानेश्वर पाटील. नमस्कार. नमस्कार. मी तुमच्यासाठी खास डबे आणले जेवण भरून, कारण का तुम्ही बाहेरचं कुठे खात नाही, घरचं खाता. याच्यासाठी खास तुमच्यासाठी. तुम्ही एवढे फेमस आहात ना सोशल मीडियावरती, मी सर्व रील बघतो तुम्ही. अरे थँक्यू. पण त्याच्यातली एक गोष्ट तुमची भरपूर आवडते, काय? ते मनसूत्र. हो. फिरकी. ही तुम्ही घेऊ नका आमची फक्त. आता तुम्ही यांचं मळसूत्र घेतलं. फार छान. आजच्या डब्यामध्ये काय पदार्थ आहे? त्याच्यात त्यांचा एक आवडीचा पदार्थ आहे बघा. जरा आपण उघडू का आम्ही बघूया. हा, काय आहे? अरे ओ बापरे. बापरे, पाणीपुरी आहे. ओ वा, आई शपथ. आईला पाणी डब्यात भरून पाणी. सही, सही. पाणी. माझ्या तोंडाला पाणी. पाणी सुटलं. बना माहोल. थँक्यू. मला कोणी सांगितलं यांना पाणीपुरी आवडते? मला माहिती आहे, हे हमेशा देतो त्यांना थँक्यू. पाणीपुरी. फॉलो करता तुम्ही? हो मग. फार छान. मग अशी तो शब्द कोणता तुम्ही म्हणाला? मळसूत्र. मळसूत्राचा अर्थ काय? हो, हे मळसूत्र. हो, नाही हे नाही येते. आवडलं. येऊ का? इथून कुठे जाणार डबा घेऊन? आता जाणार कटरीना कैफकडे. त्याची बिशी फुटते ना, त्याच्यासाठी डबे घेऊन जा. शी फुटते. फार छान. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू दादा. यांची फिरकी आणि तुमचं मळसूत्र चालू ठेवा. थँक्यू.